शांत रहा शांत एक मिनिट 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 आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, आदरणीय अतुलजी सावे साहेब, आपण उपोषणाला बसल्याच्या पूर्वीपासून आणि यामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली या जिल्ह्यामध्ये. या आंदोलनात सुद्धा आमची हीच मागणी आहे आणि आमची मागणी काही कुठे मोठी नाही, कुणाच्या ताटातलं आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही. आमचं जे 29% असणारं आरक्षण आहे हे अबाधित राहिलं पाहिजे. यासाठी आम्हाला आपल्याकडून आणि राज्यपालांकडून लेखी पत्र हवे आहेत आणि ज्या 54 लाख नोंदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे ह्या तात्काळ बंद झाल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या वाटप झाल्यात यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राज्यकर्त्यांच्या कोणाच्या तरी इशाऱ्यावरून जे अधिकारी कर्मचारी ओबीसींचं SC ST ना प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर 3-3 महिने लागतात साहेब, आणि यांना 8-8 दिवसात आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा नोंदी दिल्या यांची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी होऊन यांच्यावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. साहेब, आम्ही वारंवार शासनाला हीच विनंती करत आहोत. आम्ही गरीब भटक्या विमुक्त जमातीमधले आहोत. आमच्या मागे पाठीशी काही राजकीय चेहरा नाही. आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहोत, सामान्य कुटुंबातले आहोत आणि तुम्हीच आमचे मायबाप आहात. सरकार हे सर्व जाती धर्माचं असतं. सरकार हे मायबाप असतं सर्वांचं आणि सरकारला सगळी मुलं सारखी असतात. त्यामुळं माझं मत आहे, आमच्या बाबत दुय्यम भूमिका आणि आम्हाला सावत्र लेकरासारखी वागणूक मिळू नये अशी आपणांना आदरणीय गिरीश भाऊंना आमची विनंती आहे. कारण